महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला गेलेत। विधान परिषदेमध्ये बोलू दिलं जात नसल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे। महाविकास आघाडीचे नेते आता राज्यपालांकडे या संदर्भातली तक्रार करणार आहेत। विधान परिषदेत नियमानुसार काम होत नसल्याचा महाविकास आघाडीचा आरोप आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडलेत। श्रेयस, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा यावेळी आरोप आहे की विधान परिषदेमध्ये त्यांना बोललं दिलं जात नाही आणि त्या संदर्भात तक्रार करण्यासाठी आता हे महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना भेटतात। काय सविस्तर? अनेक नेते खरं तर आता राजभवनात येतात। आपण बघू शकतो आता ही महाविकास आघाडीचे जे नेते आहेत किंवा ठाकरे गटाचे जे आमदार आहेत ते आता एक एक करून खऱ्या अर्थाने इकडे येतात राजभवनाकडे। आपण म्हणू शकतो तर ठाकरे गटाचे संपूर्ण आमदार जे आहेत ते इथे येताना दिसतात। कारण सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की आता आपल्याला खऱ्या अर्थाने विधिमंडळात किंवा विधान परिषदेत बोलू दिलं जात नाही ह्याच्याबद्दलचा विरोध करण्यासाठी ही सगळी मंडळी आज राज्यपालांना भेटणार आहेत। एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की काल सुद्धा दुपारनंतर आपण बघितलं तर 12:30-1 नंतर विधान भवनाचा आणि खरं तर विधान परिषदेचा त्याग विरोधी पक्ष नेत्यांनी केलेला आणि आत्ता आपण बघतो तर याच गोष्टीकडे कुठे ना कुठे विरोध करण्यासाठी इकडे येत आहेत। अजूनही आपण बघतो तर आताही आपण बघू शकतो तर अनेक ठाकरे गटाचे आमदार जे आहेत ते आता इथे येतात दिसत आहेत। हे सगळी जी मंडळी आहेत ती एक एक करून इकडे येतात दिसत आहेत। ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी राज्यपालांना सांगणार आहेत, त्यांची चर्चा करणार आहेत। आज खरं तर पाहायला गेलं तर अनेक गोष्टींची चर्चा आज विधान भवनात होणार आहे। त्यासोबतच या सगळ्या चर्चांमध्ये सगळे जे आता विरोधी पक्षांचे आमदार आहेत ते सगळे सामील होणार आहेत। ते यासाठी सामील होणार आहेत कुठे ना कुठे आपण आपला आवाज दिसला पाहिजे, आवाज गेला पाहिजे यासाठी ते सामील होणार आहेत। पण जर नीलम गोरे तिथे आल्या तर ते पुन्हा एकदा सभात्याग करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे आता काही वेळानंतर राजभवनानंतर राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ही मंडळी काय बोलतील, कशाबद्दल वक्तव्य करतील त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। एकंदर अनेक गोष्टी अर्थसंकल्पीय या पूर्ण गोष्टीमध्ये अनेक गोष्टींची चर्चा झाली पाहिजे होती पण ती होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। सोबतच महापुरुषांबद्दल केलेला अवमान जो असेल त्याच्याबद्दल ही कुठे ना कुठे चर्चा होत नाही। या भेटी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।